पण तुम्हाला रोज सांगतो पण मला नाही भेटत, तुम्हाला टाइम तर भेटते ना. टाइम काढायला लागते. ओकेच आहो, दवाखान्यात नेवाला नाही लागायचा. नाही ना. नाही, तुझ्या आजीला लागेल तर बघ. हो 1 वर्ष तरी. अजून काही अजून आता काही मी फक्त सकाळचे 10ला भेटन ना, रातचे 2ला दिसन तुला. मग तू 10ला उठला बजे ना दवा. सो हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितेन माझे ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या ॲग्री कॉलेज चॅनलवरती. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण भेटलेलो आहोत, म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की मला जरा काहीतरी बोलायचं आहे, पण ते मी बोलायचं विसरून गेलो. की मला असं बोलायचं होतं की आपल्या शॉपची गेले 1 महिन्यापासून शॉप चालू झालेलं, आपल्या ओपनिंग झालेले आहेत. त्यामुळे घाई गडबडीमुळे भाऊ आणि मला दोघांना मला स्वतःला वेळ नाही भेटत आहे. त्यामुळे व्लॉग्स काढायला मला टाईमच भेटला नाही. आज जरा मला टाईम भेटला आहे, तर आज व्लॉग स्टार्ट करूया आपण. आणि असेच म्हणजे थोडीशी डेलीच तर नाही बोलू शकत, पण जसा माझ्यातून होईल. आता 1 महिना माझी नवीन होतो म्हणून शॉपमध्ये तिकडे धावपळ चालू होती. आता पूर्ण सेट झालेला आहे. सो आता जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेन. सो आणि इकडे सकाळपासून किचनमध्ये भांडी पण वाजतात. मी झोपलेलो तेव्हा ते मुलाखत घ्यायला जाऊ वहिनीला. आणि इकडे बघा, खूप दिवसानंतर तुम्ही मम्मीला बघितलं असेल तर मागच्या आपल्या पालखीच्या व्लॉगमध्ये मम्मी होती, पण तेवढी नव्हती, कारण की शॉपचा तेव्हा आय थिंक 3रा दिवस होता. तर त्यामुळे भाऊ तिकडे होता ना, मी पण आमची धावपळ चालू होती आणि मम्मीची पण धावपळ, कारण की जत्रा पण होती, पाहुणी पण घरात होती. तर तिकडे मम्मीची पण धावपळ खूप चालू होती. मग आज स्पेशल मच्छी, बहुत दिनों ब्लॉग में मच्छी दिखने वाली आज. हाँ काय मग मंडळी, कसं आहे 1 महिन्यानंतर? मंडळ आभार आहे ब्लॉग चालू केल्याबद्दल. मंडळ तर मी ब्लॉग तर चालू करायचा प्रयत्न करतो, पण तो प्रयत्न माझा सक्सेस नाही होत. मी सकाळी जातो लंग रात्री येतो, मग टाइम वेळच भेटत नाही. आता जसा वेळ होईल, जसा जेवायला वगैरे येत जाईन तसा ब्लॉग बनवेन. तर मम्मी इकडे लसूण हे करते आणि मी आता तशीच फ्रेश झालेलो आहे. स्वतः इकडे वहिनी जवळ जाऊया आपण. सकाळ बसा भांडी वाजता, भांडी जरा जास्त बोलान भांडी जरा जास्त वाजता. मी झोपल्या चिट्टा काय खेळलाय ना, भांडी वाजता भांडी जादा हो गए क्या? इकडे बघा, मच्छीचा मस्त वास सुटलेला आहे. वहिनी आता बोट मच्छी करीतले. कोळंबी रेडी झालेली आहे का? कोळंबी रेडी झालेली आहे. मस्त. आज शुक्रवार आहे, तर आज 2 आयटम आहेत जेवायला. कोळंबी आणि वाव. आणि माझा जरा चहा तिकडे रेडी होतो इकडे. मी काय सांगतो, आणि गाईज तुमच्या सर्वांचे खूप कॉमेंट्स आले की ब्लॉग का एवढं कुठे होता ब्लॉग्स का नाही टाकत. तुम्हाला मगाशी बोललो, त्याचमुळे सर्वांनी कॉमेंट्स केलेले आहेत. आणि वहिनी मला बोलते इकडे, तो बोलतो तू बोलतोय ब्लॉग तुम्ही बनवत कला नाही. हां, मग माझं म्हणणं, जेव्हा मी घरात नसतो मग तुम्ही ब्लॉग बनवा ना. सो काहीच कॉमेंट करून नक्की सांगा. तर वहिनीलाच वाचू दे, तुमची इच्छा आहे का नाही असं वहिनीने ब्लॉग बनवावा का नाही बनवावा. तर आज जर भरपूर सारे कॉमेंट्स आले आपल्या या ब्लॉगला, तर आता वहिनी डिसाईड करेल ब्लॉग बनवायचा का नाही. तर मी तर दररोज सांगतो जेव्हा घरातून निघतो का, तुम्हाला जसा भेटेल तसा ब्लॉग बनवा, जसा होईल तसा मी एडिट करीन. पण वहिनी काही लक्ष देत नाही याच्यावरती. आता कॉमेंट करून तुम्हीच सांगा. आता असतं काही बोला. आता 1 महिन्यानंतर आपण ब्लॉग चालू केले, काय तुम्हाला बोलायचं आहे? तुम्हाला रोज सांगते, तुम्हीच नाही. तसं तर मी पण तुम्हाला रोज सांगतो, पण मला नाही भेटत, तुम्हाला टाइम तर भेटते ना. टाइम काढायला लागते. टाइम काढायला लागते म्हणजे स्वतःच्या अंगावर नाही देणार. माझ्या अंगावर कसं टाकलं तर ते बरोबर माहिती आहे. हा, भाकरी आहेत का भात आहे? भात. डायरेक्ट 1 महिन्यानंतर ब्लॉग आहे, खिच्यामध्ये जेवायला होणार आहे ना मच्छी. नाही तो भांडी कसं मात्र तो एक टायमिंग होता का मी जेव्हा ब्लॉग चालू करायचो, वहिनी कामच करत असत, भांडी घासत असायची. जेव्हा मी शॉपवर जातो तेव्हा वहिनीचं मस्त काम झालेलं असलं, मस्त आरामात वहिनी जरा एन्जॉय करायची, पिक्चर वगैरे बघत, सिरियल. चहा, गरम चहा, टी. हो गया टी.
का बोलते दररोज तुम्ही ब्लॉग बनवत जा मग मी पण दररोज सांगतो ना वहिनी मी दररोज ब्लॉग बनवत जा. प्रॅक्टिस बोलता बनवेल ना. प्रॅक्टिस 3.5 महिने होला अजून करू प्रॅक्टिस पूजा हो 1 वर्ष तरी. अजून काही अजून आता काहीच तुम्हीच कॉमेंट करून सांगा तर वहिनीला काय बोलावं तुम्हीच सांगा. तुम्हीच बोला मी काहीच बोलणार नाही. हा मी काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाही तुम्हाला माहिती आहे. लगेच लढता मी लडकुंड येतात तुम्ही. बोलू आता बोलू. चला आता जरा नाश्ता करून घेऊ आपण आणि मग थोड्या वेळात जेवायला बसू. 15-20 मिनिटात जरा पिक्चर लावून मग जेवायला बसू. नाश्ता म्हणजे तो चहा म्हणजे आता नाश्ताच झाला ना माझा. हा चहा म्हणजे चहा ठीक आहे चालेल. वहिनीचे याच्यात चहा म्हणजे चहा तो नाश्ता. सो गाईज बघा आता जेवायला पण आलेला आहे. जरा वहिनीने जरा असं लेट केला जेवायला बनवायला. हा लेट केले जेवायला बनवायला माझ्या एवढा करता. हा तुम्ही मला बोललंच नाही जेवायला वाट तुमच्या समोर तर जेवण झालेलं सगळं. स्वतः आम्ही जेवतो आणि मस्तपैकी शॉपवर जातो. जरा मम्मीने एक काम सांगितलं जरा मामाकडे जायला सांगितलेलं आहे. मग तो काम करायला जाऊ मामाकडे आणि मग येऊ. तर कोळंबीचा स्वाद घेता तर जेवताना तारक मेहता बघता आपण जेवूया. आता काहीच आता जेवून झालेलं आहे आणि गोकुलधाम झालेलं आहे चवळी. तर त्या एपिसोडचा जरा फोटो वगैरे जरा मजा येईल बघायला. चला मग आता मी येतो भाऊ येईल जेवायला. चला मग तुमच्या आवं येतील जेवायला आता. खाऊ घेऊन या मग येताना. मम्मी बेरच्या वाटला ना तुला? हा त्या नको मला. आई मग खाऊ मम्मी आपल्या दुकानात काय भेटते? दुसरं पण भेटतंय. खा ना शिंगदा ना चकना ना. सो चला आता मी चाललो जरा मामाकडे मग तिकडून जरा येतो. मम्मी येतो का? बाय बाय. मामाकडं चिटकी चिटकी काय माई लांब 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 शेती जा जरा थोडी. तू ओके मध्ये आहे ना? मी ओकेच आहो. हा दवाखान्यात नेवाला नाही लागायचा. नाही ना नाही तुझ्या आजीला लागेल तर बघ. आता बी एकविरेच्या पायरीला लगेच चढू शकते तू. पण तू मग समजा एकदम टकाटक टक्का टक्का. फक्त आजीला नाही व्हायला लागेल की दवाखान्यात. तू तिला भर ग्लुकोज हा बर. ग्लुकोज करायला लागतील. आणि चला आई कमजोर आहे का? बाबा तुझी आई धावते असं कोणी धावली तरी बी तुझं ते कमजोर आहे बोलते नाही ना. हा पाय दुखते तिचा तवरा नरता आहे जरा. बाकी बळला पंढरपूर म्हणजे बळचा नाका. नाका हा तुमचा पंढरपूर म्हणजे नाका ना. मनाला लागे पंढरपूर. आता आलाच ना पंढरपूर. आता का चालले बा मग पंढरपूरला तुम्ही तुमची जोडी? जोडीने ना हा जोडीने ना. त्याला हे नाही कोण साहेब राव तुझी मैत्रीण आहे नाही दोघीच त्या चालल्या असं आहे का? म्हणजे अशा कशा खास मैत्रिणी तुम्ही वेगळे गाडीने जाता? त्या साहेबरावच्या गाडीने जात. असं आहे का? मग मैत्रिणीला बी जेवून जावाचा ना मांडीवर. थांब जरा जेवण बी येऊन जा जरा. भाजी भाजी पण मी भाकर खाते. म्हणा भात आम्ही रमत तुझे सुद्धा आवाज दिला असता. मग मजा गौरी केल्या ब्लॉग बनवले का? वाटलेलाच काय काय तिथे फिरायला कोकण मला वाटलं कोकणात गेलता. वाटेला सगळीकडे फिरून आला ना. पाऊसच गणपतीपुळेला. तो मासा कपाला किती घंटे थांबलेला? ते माशाने 10 दिवस घालवला. एक मासा कपाला किती 2-3 घंटे खाल्लेला आहे. कुठंच कापून नव्हतं देत ना. तुम्हीच कापायचं ना झाला. नेलं नव्हतं ना सामान. चाकू तर असेलच ना मम्मी. चाकूशी कसं कापलं असतं? पोता बी तर नेवाचा ना तुम्ही. अनुषा मम्मीला कानांचं आणल्यान चाप आणल्यान बाबूला काय आणले काही नाही ना मला. आई डायरेक्ट इज्जत भाजीपाला काय खाऊ आणले. खावायला काय काहीतरी आणायचा ना. म्हणजे चापला मला काय करायचं मला माझं काय केस वीस मोठे चाप बांधायला खाऊ आणले. ते आणले. काय पाहिजे सांगा. नाही काय पाहिजे मी सांगायला पाहिजे त्या काहीतरी चॉकलेट सारखा. पानचे चॉकलेट आणले. आता तुम्ही काय गेलती स्ट्रॉबेरी. भाऊ ना तुम्ही कुठे गेलते? तवा वेतांचे त्याच आणले ना. डबल स्टॉक काय केलेला आहे?
स्ट्रॉबेरीज नाही त्या दिवशी स्ट्रॉबेरी आणलेली आता स्ट्रॉबेरी नाही. अच्छा काय आणल्या मग खबर तू आले गायब काय मी गायब का तू गायब बोलले आले मी तुलाच येतो तू बघायला आता. मी फक्त सकाळचे 10ला भेटणार रातचे 2ला दिसन तुला. मग तू 10ला उठला बसू ना दवा. अरे सकाळी 10ला जाता गायब होता मी यांच्या 9ला 9:30 10ला उठताव ना 10:30 पर्यंत मरतान गावरी 10:30 पर्यंत गायब होता मी घरांच्या डायरेक्ट रातचे 1ला घरा येतो. इथे मालीचा ब्लॉग बंद पडला नाही आता. मरतान लोक हल्ली. येतील थोडे दिवस लेट ब्लॉग येतील पण येतील जरासं. माहितीये ना कामात कवरी आहे तरी मी इचरता व्हिडिओ बनवले का नाही. आईला ते आई काय आई बोलली आई तिकडे जंगलात चिर गावर पार गावर बघायला येतं. मग तुम्ही सगळे ब्लॉग बनव कधी 3 चिर मामा अंकलनी फोटो करले ना चिऱ्याचा. बाबांनी आज आली लावली नाही का नाही तर बाबाच्या झाल्या पक्क्या असताना लावलेल्या. नाही लावली नाही लावल्या का डिस्को नाही लावला तो. बोल कसं ते नाही बेलाशा असा बसले चिरा असं एकदम फाणा वासून पण म्हणजे कोणी आल्याला की असा मी करतो जय सद्गुरू बामन देवा बचा या डायलॉग ऐकून ना मला ना दुकानांची आठवण आली. दुकानात कसा काट्यावर डायरेक्ट कसा बसलेला कवा दुकानात जुने घरात दुकान होता तेव्हा तू बसलेली हा चिरा ना काट्यावर कसा बसलेला पल्लाची धांदल माझी ना. म्हणजे असा बसचा दुकान होता पहिले जुना असा बाबांचा किराणा दुकान. तर यो समज काउंटर आहे त्या कसं आपला काटा असते तो काट्यावर असा बसलेला असं मी तेव्हा कशी पळालेली बसा मला माहिती. तुमच्या दुकानात जावाला भीती वाटायची नीती तो हसताय आता बरोबर. पण ती मजा वेगळी होती नाही गम्य दुकानांची. पेरू दिले बघ गोयाचा पेरू कांचा कोण जेलता गोव्या महाबालेश्वरचा पेरू दिले ईशाने रे जेवूनच दया. हा तुला जावाचा ना वहिनीच्या मागे फिरायला मस्त माझी तब्येत बिघडली तिला जावाला भेटले फिरती जाऊला ती नाश्ता झाला दिलता बसला ना जेला बरं काय जेला काय बुजला सला दिली नाश्ता दिलता ना या दिलत्या ती मामीला विसरते. मामी गेली जत्रेला. मामी येते ना त्या बिचारीला बघत मामी जत्रेला गेली वर बघ आईची तब्येत नाही परत बघायला गेले ना वाटते. कोण आई परले ना परत पारली ती. आता ऑपरेशन होला परत परली. मग ऑपरेशन होले ना आता परत परली चक्कर येऊन परत बघायला गेले आंटी. आम्ही पिढ्यावर जेलतो. चला आता तुम्ही बोलत राहा. मग आता मी येतो शॉपवरून जरा आता ड्युटीला चाललो मी येतो रात्री आता 1 वाजता. आता चांगला आला गुतवले गल बरोबर गुतले का बरोबर गुतवले. आता इकडे तिकडे नको व्हावा लागला.